बांगलादेश, केनिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, थोडक्यात इंटरनॅशनल लेवलवर तिथल्या अदानी उद्योगाविरोधात आंदोलनं सुरू आहेत. मध्यंतरी स्वित्झर्लंडमध्ये काही हजार कोटी जप्त करण्यात आले. आता इंटरनॅशनल लेवलवर अडचणी आल्या म्हणून ग्रुप अडचणीत आला असं समजू नका, कारण सांभाळायला भारत आहे ना. भारतात बघा कशा प्रकारे काम सुरू आहे. आता जनरली व्यवसाय करणारे आपली स्ट्रेंथ काय आहे हे ओळखून व्यवसाय करतात. अदानी समूह जवळपास सर्व अशा प्रकारच्या उद्योगामध्ये कार्यरत आहे जिथे सरकारी नियम व धोरणे डिटरमाइनिंग फॅक्टर असतात आणि सरकार देखील धार्जिणी भूमिका घेताना दिसेल. उदाहरणार्थ गोड्डा वीज निर्मिती प्रकल्प, कोळशाच्या खाणी, बंदरे, एअरपोर्ट्स, रेल्वे, वीज. उदाहरण म्हणून एक ताजं प्रकरण बघा. त्यासाठी आधी तुम्हाला टेंडर हा प्रकार कसा चालतो याची माहिती असणं आवश्यक आहे. टेंडर म्हणजे निकष ठरवून त्यानुसार आपले कौशल्य दर्शवत बोली लावली जाते. पण समजा असं म्हटलं की गौ पासून नाव सुरू होणाऱ्या आणि अ या अक्षरावर आडनाव असणाऱ्या, गु पासून सुरू होणाऱ्या राज्यातील व्यक्ती जिला मिशी आहे, 170 सेंटीमीटर पेक्षा थोडी कमी उंची आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये नाव आहे, अशाच व्यक्तीने टेंडर प्रक्रियेत सहभागी व्हावे तर काय म्हणाल? म्हणून हे ताजं प्रकरण बघा. भारतातील 2 राज्य महाराष्ट्र आणि राजस्थान. तर या 2 राज्यांना भविष्यात आपल्याला वीज कमी पडणार याची जाणीव झाली आणि दोन्ही राज्यांनी पुढच्या 25 वर्षांसाठी वीज सप्लायचे टेंडर्स काढले. अगदी कॉपी पेस्ट वाटावी इतकी सेम टू सेम टेंडर्स. नियम कसे सेट केलेत ते बघा. असाच सप्लायर ने टेंडर भरायचंय ज्याच्याकडे सौर आणि औष्णिक दोन्हीही वीज निर्मितीची क्षमता असेल. का अशी अट टाकण्याचं कारण काय? सोपं आहे. या अटींची पूर्तता करणारे भारतात आहेत तरी किती? म्हणजे टेंडर एकालाच मिळालं पाहिजे याचा कसोशीने प्रयत्न केला गेला. महाराष्ट्राने टेंडर काढताना ही वीज निर्मिती महाराष्ट्रातच होण्याची अट सुद्धा टाकली नाही. म्हणजे बाकी सगळं नुकसान होत असताना निदान किरकोळ तरी फायदा झाला असता, 4 नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या, काही लोकांच्या जमिनीला भाव आला असता, तर तो सुद्धा नाही. का? कारण अदानी समूहाचे वीज निर्मिती प्रोजेक्ट्स बाजूला गुजरातमध्ये आहेत आणि इतर राज्यात आहेत. पण बाकी सगळं सेम टू सेम असताना राजस्थानमध्ये मात्र ही अट घालण्यात आली की वीज निर्मिती राजस्थानमध्येच झालेली पाहिजे. आता त्यांना राज्याची फार काळजी आहे अशातला भाग नाही. त्यांचं कारण एवढंच आहे की अदानीचे प्लांट्स राजस्थानमध्ये आहेत आणि बनत आहेत, म्हणजे इतरांचा पत्ता कट करण्यासाठी. शिवाय जो भाव मंजूर करण्यात आलाय त्यात सौर ऊर्जेचा भाव स्थिर आहे, परंतु औष्णिक ऊर्जेचा दर जर बाजारात कोळशाचा भाव वाढला किंवा बदलला तर बदलेल म्हणतात. म्हणजे जी वीज फुकट मिळणार, ज्याचा भाव आजच्या तुलनेत सातत्याने कमी होत जाणार, तो भाव स्थिर ठेवणार आणि कोळशाचा भाव बदलण्याची रिस्क मात्र त्यांना नको. बरं, कोळशाच्या व्यापारात सर्वात मोठा प्लेअर कोण आहे? कोण आहे जो कोळशाचे भाव मॅनिप्युलेट करत असतं? म्हणजे चितमयजिता पट्टुवारा असला प्रकार. शिवाय अनेकदा दिसून आलंय की टेंडर हातात पडल्यानंतर अमुक कारणास्तव भाव वाढले वगैरे सांगत सर्रास प्रोजेक्ट कॉस्ट वाढवून घेतली जाते. म्हणजे आजचा भाव स्थिर राहण्याची जवळजवळ शक्यता नाहीच. आणि इतकं सगळं असताना जे दर आहेत ते देशभरातल्या सरासरी दरांपेक्षा जास्त आहेत. आता याचा भुर्दंड कोणावर पडणार? तर महाराष्ट्रातल्या नागरिकांवर. वीज महाग म्हणजे इंधन महाग याचा अर्थ फक्त वीज बिल वाढणार असा नाहीये, तर जवळपास सर्वच वस्तू महाग होणार आणि महागाई वाढणार. इथले वीज दर वाढले तर कारखाने, उद्योग हे सुद्धा महाराष्ट्रातून बाहेर जायला मदत होणार. हा सगळा अट्टास कशासाठी? तर अदानी समूहाला भरमसाठ नफा व्हावा म्हणून. हे करण्यासाठीच निवडणुका पुढे ढकलल्या का? 2014 मध्ये अदानीची संपत्ती 16,780 कोटी होती. 2024 मध्ये अंदाजे 12 लाख कोटी. उगाच वाढण्यासाठी आहे. आणि हे फक्त एक उदाहरण. जवळपास सर्वच क्षेत्रात तुम्हाला हे दिसून येईल. फक्त त्यासाठी द्वेषाची आणि अंधभक्तीची डोळ्यावरची पट्टी काढून डोळसपणे बघावं लागेल. बघा जमतंय का? इंडियन व्हॉइसला लाईक, सबस्क्राईब व सपोर्ट कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.